नमस्कार, मी विजय माने वेलकॉट केअर या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी सार्थक चॅरिटेबल ट्रस्ट यांना आज भेट दिली। तसेच माझ्यासोबत आमचे अनुराग सर, महेश सर, तेजस सर, शुभम सर आणि दिवाकरजी टीम हे सर्व या ठिकाणी आमच्यासोबत आलेत। आम्ही थोडंसं या लोकांचं मनोरंजन केलं। आणि आमच्या ज्या कंपनीच्या माध्यमातून जे सेवा करता येईल त्या माध्यमातून आम्ही त्यांना एक भेटवस्तू दिलेली आहे। तसेच ह्या ठिकाणी आल्यानंतर खूप बरं वाटलं की जे लोक बेघर असतात, ज्यांना आसरा नसतो, निवारा नसतो, अशा लोकांना हे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून इकडे ह्या ठिकाणी निवारा देतात, त्यांची काळजी घेतात, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात। अशा या खरोखरच या सार्थक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे काम चालू आहे आणि असेच काम पुढे चालू राहावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना जास्तीत जास्त काही मदत करता येईल तसं करणार आहोत। त्याबद्दल खरंच आमची सार्थक चॅरिटेबल ट्रस्ट बेघर निवारा केंद्र तुमचं मनापासून आभार मानते, कारण की आमच्याकडे जे लोक आहेत ते बेसहारा कोणीच असतात, त्यांना आम्ही जॉब चार्टमध्ये सांभाळतो। असे तुम्हाला की बरोबर कोणी लोक मिळाले की बाबा त्याला कोणीच नाहीये, त्यांनी आमच्या संस्थेत संपर्क करावा आणि आमच्याकडे आणून द्यावं। लास्ट पर्यंत त्यांना आम्ही फ्री ऑफ चार्जमध्ये पूर्णपणे सांभाळण्याचं आम्ही आमच्या संस्था घेते आणि चांगल्या प्रकारे ठेवण्याचं पण आम्ही काम करतो। मी बघितलंच असेल, कारण की वाटून येत नाही की आमच्याकडे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आलेले, पण कोणाच्या घरचे आई वडील आमच्या संस्थेमध्ये नाही, आम्ही ते घेऊनही नाही। ते तुमचे आई वडील आहेत, ते तुम्हीच सांभाळायचे। हे जे रोडवर परिस्थिती खूप सारे आलेले आहेत त्यांना आपण सांभाळतो आणि असं आमचं कार्य इथेही चालू आहे, सफाळ्यामध्येही चालू आहे। नगरपालिकेच्याच ठिकाणी ही आपल्याला वेळी मिळालेली आहे, पण किती दिवस इथे आपला वास्तव्य असेल माहिती नाही, म्हणून आम्ही आमची व्यवस्था सांभाळायला केलेली आहे। ते कन्स्ट्रक्शन करायचे आपल्याला। जर तुमच्यासारख्या कंपनी आमच्या संस्थेची जुडल्या, कंपनीचे सेंट्रल फंड्स वगैरे असतील तर मिळाले आमच्यासारख्या लोकांना, तर ह्या लोकांसाठी लाईफ टाईमचा एक पक्का निवारा केंद्र बनवू शकेल। मी हेच सांगते की तुमच्या कंपनीवर पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते। आता मला माहीत पडलं की हे जी जागा आहे ती तुम्हाला महानगरपालिकेतून दिलेली आहे। ही जागा केव्हापर्यंत तुमच्याकडे राहील माहीत नाही, पण तुम्ही जे काही पुढे प्रयत्न करत आहात, जे तुमचं प्लॅनिंग आहे की बेघर निवास इमारत बनवायची, त्यामध्ये आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करू। आणि मी लोकांना सांगतो की तुम्ही या चॅरिटेबल ट्रस्टला तुमच्या या NGO मार्फत काही सेवा करायची असेल तर या चॅरिटेबल मदत करा। म्हणजे हे आज 60 आहे तर उद्या आपल्याला 120 दिसतील, नंतर वाढत जाईल आणि असे बेघर जे असतात त्यांना मदत होईल। या वृद्धाश्रमाला नाव त्यांनी मातोश्री वृद्धाश्रम बेघर निवास असं नाव दिलेलं आहे। या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 खाट आहेत आणि जवळजवळ सर्वच फुल आहेत। सोबत लहान मुलं आहेत, काही हँडिकॅप आहेत, जे चालू शकत नाही, बोलू शकत नाही, अशी लोक आहेत। अशा मुलांची या ठिकाणी सेवा होत आहे आणि खरोखरच खूप आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर बरं वाटतं की बाबा अशी सेवा करणारी एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि आम्ही या ट्रस्टला आमच्या वेलकॉट केअरतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांच्या या कामासाठी आम्ही त्यांना सल्यूट करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।